तांदळाचा डोसा जो आहे तुम्ही नेहमीच बनवला असेल आणि खाल्लासुद्धा असेल आणि तांदळाचा डोसा जो आहे आपण नेहमीच ट्राय करतो, पण कधी तुम्ही मसूर डाळीपासून डोसा बनवला आहे का? अतिशय क्रिस्पी होतो आणि अगदी 10 मिनिटामध्ये तयार होतो आणि त्यासाठी जे आहे खूप असं काही घरगुती साहित्यातच तयार होतो. त्यासाठी ते जे आहे मी 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. आता मसूर डाळ जी आहे भरपूर प्रोटीनयुक्त असते, त्यामुळं हेल्दी शरीराला नक्कीच असते. त्यानंतर जे आहे मसूर डाळ छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी ढवळत धुवून घ्यायची, कारण त्यामध्ये डस्ट वगैरे किंवा मग पावडरसुद्धा असते, त्यामुळे जे आहे स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये जे आहे 1 ग्लास पाणी घातलं आणि 10 मिनिटे आपण ह्याला भिजवत ठेवूया. तोपर्यंत इकडे आपण डोस्यासोबत लागणारी चटणी बनवूया. आता ही जी चटणी आहे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत, तर इथे जे आहे अर्धी पळी ते 1 पळी तेल घातलं. त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या कळ्या घातल्या. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या ज्या आहे 1 ते 2 मिनटं तेलामध्ये छान अशा रोस्ट करून घेतल्या. त्यानंतर यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालूया. तर इथे जे आहे मी ओलं नारळ जे आहे अशा प्रकारे छोटे छोटे पीसेस कट करून घेतले आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतली होती. आता अगोदर जे आहे यामध्ये हिरवी मिरची जे आहे 4 ते 5 आणि शेंगदाणे घालून घेतले. 2 मिनटं रोस्ट केलं. त्यानंतर जे आहे ओलं नारळ कट करून ठेवलं होतं छोटे छोटे पीसेसमध्ये, ते सुद्धा घालून घेतलं आणि ते सुद्धा 2 मिनटं जे आहे फिरवून घेऊया. तुम्ही अशा प्रकारे एकदा चटणी बनवली ना, तर तुम्ही ती आपण कच्ची चटणी बनवतो ती तर विसरून जाल, पण नेहमी ह्याच पद्धतीने बनवाल. त्यानंतर जे आहे अर्धे चमचा जे आहे जिरे घातले आणि कोथिंबीर घातली. आता जिरे जे आहेत आपल्याला तेलामध्ये तडतडवायचे नव्हते, त्यामुळे जे आहे वरून घातले, म्हणजे जिऱ्याचा जो क्रंच आहे तो टिकून राहील. त्यानंतर जे आहे 2 ते 3 मिनटं जे आहे छान असं लो फ्लेमवर जे आहे मिक्स करून घेतलं आणि हलकं रोस्टसुद्धा करून घेतलं. तर अशा पद्धतीने जे आहे आपलं आपल्याला चटणीचं वाटण बनवायचं आहे ते साहित्य तयार झालेलं आहे. इथे जे आहे छोटं मिक्सरचं जार घेतलं. त्यामध्ये जे आहे सर्व आपलं साहित्य जे आहे चटणीचं ते घालून घेतलेलं आहे. त्यानंतर जे आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि 2 चमचे दही घातलेलं आहे. दही जे आहे खूप आंबट घातलं तरीसुद्धा चालेल, फ्रेश घातलं तरीसुद्धा चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे. त्यानंतर एकदा मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आणि अशा प्रकारे जे आहे जाडसर झालं. त्यानंतर जे आहे यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं. आता पाणी जे आहे मी अगोदर न घालता अशा प्रकारे थोडंसं वाटून घेतलं की मग घातलं आणि अशा प्रकारे जे आहे मस्त अशी पेस्ट होईल अशी ही चटणी जी आहे तयार करून घेतली. त्यानंतर इकडे आपली चटणी तयार झालेली आहे. एका छोट्या बोलमध्ये काढून घेऊया आणि चटणीची कन्सिस्टन्सी जी आहे या प्रकारची मी ठेवलेली आहे. तर इथे जे आहे छोटंसं बोल घेतलं आहे, त्यामध्ये चटणी जी आहे काढून घेतली. आता चटणी तर आपली झालेली आहे, पण आता चटणीला जर आपण आणखीन थोडीशी चविष्ट बनवायची असेल तर थोडासा तडकासुद्धा देऊया. तर अर्धी पळी तेल घातलं परत. त्यानंतर जे आहे अर्धी चमचा मोहरी घातली आणि अर्धा चमचा जिरे घातले. त्यानंतर 1 चमचा जी आहे उडदाची डाळ आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ घातली. छान 2 ते 3 मिनटं रोस्ट करून घेऊया, म्हणजे डाळीतलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि डाळीला थोडासा क्रंचीपणा येईल. तर यासाठी जे आहे 2 ते 3 मिनटं जे आहे डाळ रोस्ट करून घेतली आणि हे बघा अशा प्रकारे जे आहे थोडीशी हलकी गोल्डन कलरची झाली, तांबूस गोल्डन, की इतकीच आपल्याला जे आहे रोस्ट करायची आहे. त्यानंतर आता जी ही गरम फोडणी आहे ती आपल्याला लगेच चटणीमध्ये घालायची आहे. म्हणजेच की गरम फोडणी आपल्याला चटणीमध्ये घालायची आहे आणि फोडणी चटणीमध्ये घालतात तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे छान जसे बुडबुडे जे आहे चटणीला आलेले आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करूया आणि इकडे आपली चटणी रेडी झालेली आहे. आता इतकी चटणी करण्यासाठी आपल्याला 10 ते 12 मिनटं लागलेलं आहे आणि या 10 ते 12 मिनटामध्ये जे आहे आपली डाळसुद्धा छान प्रकारे भिजून आलेली आहे. आता डाळीला आपण पाहूया, चटणी साईडला ठेवूया. तर इकडे जे आहे डाळसुद्धा छान प्रकारे फुगून आलेली आहे आणि इतकी आपल्याला डाळ जी आहे भिजवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे जे आहे मोठं मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये जे आहे सर्व डाळ जी आहे घालून घेतलेली आहे आणि सर्व डाळ घातली की यामध्ये जे आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर जे आहे मी ते 3 चमचे जे आहे पोहे भिजवत घेतलेले. आपल्या पोह्याचे चमचे असतात त्याने 3 चमचे पोहे जे आहेत ते भिजवत घेतलेले आहे. पोह्याने काय होतं,
छान असं एक डोशाला बाइंडिंग येतं, क्रिस्पीपणा येतो आणि खाताना जे आहे घशामध्ये दाटत नाही. त्यामुळं पोहे जे आहे या ठिकाणी घातलेले आहे. आणि अशा प्रकारे जे आहे पाणी न घालता वाटण मी या ठिकाणी बनवून घेतलेलं आहे. आता हे जे सर्व बॅटर आहे ते टोपमध्ये काढून घेतलं आणि आता जे मिक्सरच्या जारला जे बॅटर चिकटलेलं आहे त्यासाठी अर्धी वाटी पाणी घालून जे आहे 1 ते 2 वेळेस भुरकन फिरवून जे आहे अशा पद्धतीने मिक्सरचं जे बॅटर आहे एक्स्ट्राचं ते पाण्यामध्ये ढवळून अशा प्रकारे मिक्सरचं जार जे आहे क्लीन करून घेतलं. त्यानंतर इकडे जे आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता तुम्हाला जर थोडंसं तिखटपणा हवा असेल ना डोस्यामध्ये, तर इथे तुम्ही थोडीशी कोथिंबीर किंवा मग 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे असं सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला विदाऊट चटणी डोसा खायचा असेल झटपट बनवून, तर या प्रकारची ट्रिक तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इकडे जे आहे डोसाचा तवा घेतला, त्यावर 1 चमचा तेल घातलं. त्यानंतर अशा प्रकारे जे आहे थोडासा कॉटनचा कपडा घेतला, कारण टिश्यू पेपरसुद्धा घेऊ शकता, पण टिश्यू पेपर जे आहे सगळ्याच्या घरात अवेलेबल नसतो, त्यामुळे ही ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तेल जे आहे सगळीकडे पसरवून 2 पळी जे आहे बॅटर घातलं आणि आता आपला डोसा किती जाड किती पातळ बनवायचा त्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. इथे जो आहे मी खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही, मीडियम थिकनेसचा जो आहे डोसा बनवून घेतलेला आहे. आणि बॅटर घातलं की पटापट फिरून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता एकदम इझी पद्धतीने जे आहे आपल्याला डोसा फिरवला जात आहे. कुठेही तुटत नाही आहे किंवा मग कुठेही असा तुकडा पडत नाही आहे किंवा मग बॅटर जे आहे अशी अजिबात पळीला चिकटून येत नाही. छान पद्धतीने डोसा जो आहे पसरवून होत आहे. आता या डोस्याला थोडी आणखीन चव देण्यासाठी जे आहे यावर मी थोडा बारीक कट केलेला कांदा, त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घालत आहे. तुम्ही हवं तर यावर पेरी पेरी मसाला किंवा मग आणखीन तुम्हाला चाट मसाला आवडत असेल तर चाट मसाला अशा प्रकारे तुम्ही ऑप्शनल ट्राय करू शकता. पण मी चटणी इतकी टेस्टी बनवलेली आहे की तुम्हाला बाकीच्या काहीच गरज पडणार नाही. त्यानंतर 1 चमचा तेल जे आहे वरून घातलं आणि छान असं आपल्या डोस्याला होऊ देऊया. आता हा डोसा बनवण्यासाठी पेशन्स खूप महत्त्वाचा आहे, कारण एक वेळेसचा डोसा होण्यासाठी 2 ते 2.5 मिनटं लागतात. त्यानंतर अशा पद्धतीने डोसा तयार झालेला आहे आणि छान असा डोसा पालथून घेतला, थोडासा वरून सुद्धा भाजून घेऊया, कारण दोन्ही साईडने ज्यावेळेस भाजतो ना आपण डोसा त्यावेळेस छान असा क्रिस्पीपणा येतो. तर या पद्धतीने जो आहे दोन्ही साईड डोश्याची मी भाजून घेतली. आता कांदा टोमॅटो जो आहे थोडासा तव्याला चिकटलेला आहे, पण काही हरकत नाही, काही जे आहे डोश्याला सुद्धा आहे. तर या पद्धतीने आपला क्रिस्पी असा डोसा जो आहे अतिशय 10 मिनिटात डोसा तयार होणारा जो कुठला असेल तर हा मसूर डाळीचा डोसा आहे. खायलासुद्धा इतका टेस्टी लागतो आणि बनवायलासुद्धा अतिशय सोपा आहे. आता पहिला डोसा बनवून झाला, आता लगेच दुसरासुद्धा बनवूया. आणि आता दुसरा डोसा बनवायला मी अजिबात तव्याला तेल लावलेलं नाही आहे. ज्यावेळेस आपण एकदा तव्याला तेल लावलं की 10 ते 15 डोसे जे आहे आपले सहज निघून येतात, त्यामुळं सारखं तेल लावायची अजिबात गरज नाही. तर डोसा या ठिकाणी परत एकदा मी पसरवून घेतलेला आहे आणि छान पद्धतीने जो आहे आपला डोसा पसरवून झालेला आहे. आता यावर परत आपण वरून थोडंसं तेल घालूया. आता यावर जे आहे मी कांदा टोमॅटो कोथिंबीरने घालणार आहे, विदाऊट कांदा टोमॅटो कोथिंबीर करणार आहे. तर या पद्धतीने हा सुद्धा डोसा जो आहे छान पद्धतीने निघून आलेला आहे आणि पाहू शकता छान अशी जाळी पडलेली आहे, क्रिस्पीपणासुद्धा तेवढाच आहे. आणि अशा पद्धतीने आपले झटपट तयार होणारे प्रोटीनयुक्त आणि हेल्दीसुद्धा तेवढेच आणि महत्त्वाचं म्हणजे कमी वेळामध्ये मुलांच्या आवडीमध्ये तयार होणारे असे हे मसूर डाळीचे डोसे एकदा नक्की ट्राय करा. ज्यावेळेस तुम्ही हा डोसा ट्राय कराल त्यावेळेस तुम्ही तांदळाचा डोसा नक्कीच विसरून जाल. तर अशा पद्धतीने आपले क्रिस्पी डोसे तयार आहेत. पटापट सर्व करूया. तर या ठिकाणी जे आहे मी डिशमध्ये पटापट डोसे जे आहे सर्व करत आहे आणि सोबत आपण बनवलेली मस्त अशी चटणी. आता त्या चटणीला तुम्हाला जर गोड हवी असेल ना तर तुम्ही 1 ते 2 चमचा साखरसुद्धा घालू शकता. मी सांगायचं विसरले होते. तर या पद्धतीने तुम्ही गोड चटणीसुद्धा करू शकता आणि मस्त अशी तिखट चटणी त्यानंतर डोसा तयार आहे. रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे काय होईल, तुम्हाला माझ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन पाहायला मिळेल आणि छान छान रेसिपीज जे आहे ट्राय करायला मिळेल कमी वेळामध्ये.